श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मस्त कुरकुरीत खमंग कमी तेलकट असे शाबूचे वडे बनवूयात. तर याच्यासाठी मी 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून थंड करून साल काढून खिसून घेतलेले आहेत. तर बटाटा छान खिसून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1-2 वाटी शाबू मी 4 ते 5 तास भिजत घातलेला होता, तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. नंतर चवीपुरतं मी 1 चमचाभर मीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. नंतर हे शेंगदाण्याचं कूट, मीठ, शाबू आणि बटाटा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता याचा घट्टसर असं गोळा बनवून 5 मिनिट मी साईडला ठेवून देणार आहे. नंतर थोडेसे शेंगदाणे आणि थोड्याशा मिरच्या मी तळून घेणार आहे. मिरच्यांना मी असं उभं कट करून घेतलेलं आहे. तर मिरची मी पिठामध्ये घातलेली नाही आहे, कारण वडे तळत असताना मिरची पटकन करपली जाते म्हणून. तर मी अगोदर मस्त असे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी मिरचीसुद्धा मस्त अशी तळून घेणार आहे. तर मिरची तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम असतानाच थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे मिरचीवरती. तर मीठ घातल्यानंतर शेंगदाण्यावरती सुद्धा मी थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे. तर हे तिखट मीठ लावलेले शेंगदाणे आहेत ना, खूप छान लागतात. तर नंतर मी दोन्ही हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण जे शाबू वड्यासाठी पीठ भिजून घेतलं होतं त्यातला छोटासा एक गोळा काढून मी हातावरती असं गोल मस्त थापून घेतलेला आहे. तर या वड्याला मी थोडासा मेदूवड्यासारखा आकार दिलेला आहे. तर मी असेच 5 ते 7 वडे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे वडेसुद्धा मी मस्त मीडियम गॅसवरती तळून घेणार आहे. तर खूप छान होतात, कमी साहित्यात खूप मस्त कमी तेलकट हे वडे बनवून तयार होतात. जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी खिचडी खायची नसेल तर तुम्ही हे शाबूचे वडे बनवू शकता. जर तुम्हाला वडे खायचे नसतील तर तुम्ही याच पिठापासून थालीपीठसुद्धा बनवू शकता आणि जर तुम्हाला थालीपीठसुद्धा खायचं नसेल तर तुम्ही याच पिठापासून याची भजीसुद्धा बनवू शकता, तीसुद्धा खूप सुंदर होते. तर तुम्ही काहीही बनवा या पिठापासून, छानच होतं. तर तुम्ही बघू शकता वडे मस्त कुरकुरीत खमंग गोल्डन रंगावरती तळलेले आहेत आणि शाबूसुद्धा मस्त असं फुगलेलं आहे. तर मी राहिलेले वडेसुद्धा मी असेच मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. तर आता मी हे जे तळून घेतलेले वडे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे दहीसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. तर या दह्यावरती थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी आणि जे आपण तळून घेतलेली हिरवी मिरची, शेंगदाणे आणि वडे असे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मस्त घरच्यांना एन्जॉय करायला द्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान टेस्टी खमंग कुरकुरीत बनून असे वडे तयार होतात. तर त्यातला एक वडासुद्धा मी असा तोडून दाखवते. अगदी आतपर्यंत काठोकाठ हा फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट हे वडे बनवून तयार होतात. तर आता मस्त दह्यासोबत करा आणि पटकन खाऊन घ्या. नंतर मी एक नॉर्मलसुद्धा वडे बनवलेले आहेत, ते सुद्धा वरतून एकदम असे गोल्डन तळून घेतलेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट होतात. ते सुद्धा तुम्हाला मी तोडून दाखवते. हे सुद्धा आतपर्यंत असे मस्त फुगलेले आहेत हे वडेसुद्धा. तर एका हाताने हे मस्त वडे एन्जॉय करा आणि एका हाताने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.